सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पाचोरा तालुक्यातील नगर देवळा येथील राऊळ गल्लीमध्ये मुंबई पोलीस दलातील PSI देवेंद्र उमेश राऊळ यांच्या घरावर मध्यरात्री पेट्रोल टाकून जाण्याचा गंभीर प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रात्री सुमारे 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांनी घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केलाय। दरवाजाजवळील पडद्याने पेट घेतल्याने घरात धूर पसरला। मात्र आई नंदकौर राऊळ व बहीण किरण राऊळ यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आग विझवली आणि मोठा अनर्थ टळला। घटनास्थळी पेट्रोलची बाटली, माचीस व आगकाडी आढळली आहे। शेजारील सीसीटीव्हीत संशयित कैद झालाय। पाचोरा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे। घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। आज रोजी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 57/2026 भारतीय न्याय संहिता कलम 326 जी अन्वये तक्रार प्राप्त झाली होती। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यातील तक्रारदार किरण उमेश राऊळ राणा नगर देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांनी तक्रार दिली की आज दिनांक 8/2/2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर कोणीतरी 2 अज्ञात इसमांनी पेट्रोलजन्य पदार्थ टाकून सदरचे दरवाजे जाळण्याचा वगैरे प्रयत्न केला, अशा प्रकारची फिर्याद आमच्याकडे प्राप्त झाली होती। सदर 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या प्रकरणात तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती मिळतात नगरदेवळा दूर क्षेत्राचे कॉन्स्टेबल दिनेश पाटील सदर घटना ठिकाणी गेले। त्यांनी लागलीच वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर माननीय पोलीस तसेच आम्ही सदर घटना ठिकाणी गेलो होतो। सदरचा गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक जळगाव तसेच माननीय DPSO चाळीसगाव भाग माननीय DPSO पाचोरा भाग पाचोरा तसेच माननीय पोलीस राहुल कुमार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यात तपास आम्ही स्वतः PSI गंभीर करत आहोत। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करून सदरचा तांत्रिक तपास करण्यात येत आहे। CCTV फुटेज प्राप्त करून सदर आरोपींना तत्काळ शोधून आरोपींना अटक करण्याची आम्ही तजवीज ठेवली आहे। दुसरा मुद्दा येतो त्यामध्ये पोलीस खात्यात उपनिरीक्षक असलेले PSI यांचं घर जाळण्यात आलं, अशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमावर प्रसारित होत आहेत। त्या अनुषंगाने सदर PSI हे मुंबई नोकरीला आहे, त्यांचं जे केवळ राहतं घर आहे PSI तिथे तो आज रोजी सध्याला राहण्यास नाही, त्यामुळे त्यांची आई आणि त्यांची बहीण त्या ठिकाणी राहते। त्यामुळे प्रसार माध्यमावर अशा बातम्या आलेल्या आहे की PSIचे घर जाळलं वगैरे। तर त्या अनुषंगाने लागलीच गुन्ह्याचा सत्वर तपास करून आम्ही आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। आणि माझी आई, तुमचं नाव सांगा ताई? माझं नाव किरण उमेश राऊळ। माझ्या आईने आम्ही दोघं घरात राहतो। तर रात्री 3-3:30च्या सुमारास आम्हाला घरात झोपलेलो होतो, आम्हाला पेट्रोलचा वास आला। लगेच आम्ही उठलो तर आमच्या घराला दोन दरवाजे आहेत। तर मग दुसऱ्या दरवाजाला, आतल्या दरवाजाला आम्हाला आतून म्हणजे बाहेरून आत मध्ये आलेली होती आणि पडदा पेटताना दिसला। लगेच आम्ही विझवलं आणि कडी खोलून लगेच बाहेरचा दरवाजा म्हणजे आम्ही पेट्रोलचा वास म्हणजे पूर्णच पेट धरलेली होती दोघी दरवाजांना। तर मग आम्ही पाण्याने ती विझवली आणि परत आम्ही ती आतली कडी खोलून लगेच बाहेरच्या दरवाजाला पण पाणी केलं आणि ते माझा जो चुलत भाऊ आहे तो पण आलेला, त्याने पण बाहेरून पाणी टाकलं। मग आम्ही सगळं आग वगैरे भिजली आणि आम्ही बाहेर आलो। बाहेर असं वाटलं आम्हाला की हे शॉर्ट सर्किट वगैरे काहीतरी असू शकतं, पण मग आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा आम्हाला माचीस दिसली आणि पेट्रोलची बॉटल दिसली। किती वाजता घडली घटना? ही 3-3:30च्या सुमारास, हो रात्री मध्यरात्री 3-3:30 सुमारास घडली। कोण होतं काही समजलं का? नाही, काहीच नाही समजलं। काय मागणी आहे तुमची आता पोलीस प्रशासनाकडे? आता आम्हाला काहीतरी हे पाहिजे ना। आता आम्हाला त्यांनी डायरेक्ट म्हणजे आम्ही एकटं, मी आणि आई असते, भाऊ तिकडे नोकरीला असतो, तर मग आम्ही एकटाच ना, आम्हाला काहीतरी अशी सुरक्षा होईल ना। आम्हाला पूर्ण म्हणजे हे जीवे मारण्याचाच प्रयत्न केलाय ना, पण बरं झालं की आम्हाला म्हणजे समजलं, ते जास्त पेट धरलं, कमी याच्यात ते पेट हे झाली। काय सांगाल आजी तुम्ही? तेच सांगायला का आधी आता जो काही असेल हा, त्याला तेच होतं. शोधून काढावं। शोधून काढावं. ते अशी त्याला शोधून काढायचं, त्याला लाईक करायचं। आम्ही बाया राहता, बरोबर. आमचं बरं वाईट झालं, आमचं कोण पाहणार घरात? बरोबर आणि मी आई होत ना, मग आमच्या जीवावर बेचेल होता ना। बरोबर। मग तुमचा मुलगा कुठे? मुंबईला नोकरीला आहे। मग कुठल्या खात्यात आहे? पोलीस खात्यात. हा. सागर अनिल सिंग राऊळ माझं नाव आहे। रात्री 1:30 पावणे 2-2:30 वाजेच्या दरम्यान इथे घराला आग लागली होती दरवाजाला, आणि त्या मावशीने त्यांचा आवाज आला मला।
मी उठलो आणि दरवाजा उघडला, म्हणजे पाणी टाकून ते आग विझवली आणि दरवाजा उघडला. मग कसं समजलं तुम्हाला हे? त्या मावशीने त्यांचा आवाज येत होता रात्री ओरडण्याचा. तुम्ही दरवाजा उघडून बघितलं काय झालंय, तर घराला आग लागली होती. दरवाजाला आग कशी लागली होती? आग एकदम मोठी होती, पेट्रोल टाकून लावलेली होती आग. कोणी लागलं ते आता काही समजलं नाही का तुम्हाला? नाही, ते काही दिसले नाही. ते तोपर्यंत पळून गेले. कोण होते तर काही समजलं का कोण होतं ते? नाही, ते कोणीच समजलं नाही कोण होतं तर. कारण एक 2-3 मिनिटानंतर आम्हाला ते समजल्यानंतर आम्ही बाहेर आलो. पेट्रोलची बाटली पण तिथे पडलेली आहे, माचीस पण तिथे पडलेली आहे. त्यामुळे ते लवकर लक्षात आलं आणि विझवलं. कशावर आले होते ते? ते मोटरसायकलवर आले होते. मोटरसायकलवर आले होते. कसं काय कळालं तुम्हाला? सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही चेक केला. इथे बाजूला दुकान आहे, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता. त्याच्यावर ते चेक केलं तर ते दिसतंय. तोंडाला रुमाल वगैरे बांधलेले होते, टोपी होती. गाडी बिना नंबर प्लेटची होती. चौकशी करून बघितलं तर ते ओळखू आले नाही. तुम्ही कुठे राहता? मी ते शेजारी माझं घर आहे. मी बाजूलाच झोपलेलो असल्यामुळे मी लगेच उठून दरवाजा उघडला आणि बाहेर आलो. लागलेली आग मग तुम्ही विझवली? हो, मी स्वतः विझवली. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।